ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहोत. तर मागचा गोश्वर आपण आधी घेऊया आणि नंतर मग आपला जो विषय होता आजचा मोक्षाचा त्याच्यावरती आपण बोलूया. तर कोण वाचणार आहे गोश्वर? नीता वाचणार आहे ना? म्यूटवर आहेस. त्या आठवड्यातील ज्ञानेश्वरीचं सेशन मधील चर्चा फारच चित्तवेधक होती. सुरुवातीला निलिमाताईंनी कठोपनिषद मधील एका गोष्टीबद्दल स्पष्टीकरण केले. वाजेश्वर श्रवस ह्याने मोक्ष मिळवण्यासाठी जो यज्ञ केला त्याच्यात त्याने भाकड गायी दान म्हणून दिल्या. तर हे कुठल्या प्रकारचे कर्म होते? यज्ञ केला हे राजस कर्म होते, पण भाकड गाई दानात दिल्या म्हणून तो करता तामस होता. याच्यावरून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्याला नको असलेली वस्तू दान म्हणून दिली तर ते खरे दान नव्हे. शिवाय दिलेल्या वस्तूचा जेव्हा काही उपयोग होत नसतो त्याला अपात्री दान म्हणतात आणि त्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही. शिवाय आपण दिलेल्या दानाचा जर कोणी दुरुपयोग केला तर तेही आपल्याकडून घडलेले तामस कर्म होते. असो, त्याच्यानंतर केतकीने 3 तारखेचा गोश्वारा अगदी मनापासून व सहज समजू शकेल अशा भाषेत व्यवस्थित सांगितला. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्यांच्या गुणाबद्दल बोलताना असा प्रश्न उभा राहिला की आपला स्वभाव वेगवेगळ्या दिवशी बदलू शकतो. कधी वी हॅव अ गुड डे, पण कधी नाही. तर मग आपण कुठल्या जातीत जमा होतो हे कसे ठरवायचे? निलिमाताई म्हणाल्या की कुठल्या गुणाचे वर्चस्व आहे ते बघायचे आणि ती जात ठरवायची. असे होऊ शकते की वेगवेगळे गुणांचे मिक्सचर आपल्याला दिसते, पण त्या सगळ्यात डॉमिनेटिंग गुण कुठला आहे त्याच्यावरून ठरवायचे. तरी पण मला वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला त्याच्याबद्दल
म्हणजे प्रश्न आहे की त्याची जात बदलली का, त्याचा तर स्वभाव कम्प्लिटली बदलला, पण कधीतरी बदललं त्याचं. हो, मग हम्म. त्याला आपण आता वाल्मिकी म्हणजे ऋषीच समजतो ना, बरोबर हो आहे की हो मग तर ते म्हणजे मग बरोबर. त्यांचा स्वभाव कम्प्लिटली बदलला नाही का. हो बरोबर, अगदी बरोबर. Yeah. हं. ओके. गोश्वारा अध्याय 18 श्लोक 47 ते 49. हम्म. श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत की प्रत्येकाने स्वतःची विहित कर्मे करावी. हम्म. दुसऱ्याच्या धर्माशी तुलना न करता आपल्या स्वधर्माप्रमाणे चालायला पाहिजे. हम्म. अगदी ते कितीही कठीण वाटले तरी आपण योग्य दिशेने, रस्ता कितीही खडतर असला तरी चालले पाहिजे. हम्म. तरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो. हम्म. उदाहरणार्थ, दुसऱ्याची मुले जास्ती हुशार आहेत किंवा दिसायला देखणी आहेत म्हणून काय कोणी स्वतःच्या मुलांवर कमी प्रेम करते का? प्रत्येक पालकाला स्वतःच्या मुलांची जबाबदारी ही घेतलीच पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ते संस्कार घडवून त्यांचे प्रेमाने संगोपन केले पाहिजे. आत्मज्ञान होईपर्यंत आपल्याला आपली विहित कर्मे केलीच पाहिजेत. अरे कौंतेया, आपल्या नशिबात आलेले कर्म कधी कधी कठीण असू शकते, पण हार न मानता ते कर्म एकनिष्ठेने पूर्ण केले पाहिजे. असे करताना कुठलाही शॉर्टकट घेऊन चालत नाही, कारण तसे केल्याने चुकीच्या मार्गावर जाऊन आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेऊ शकतो. पाणी घुसळले काय किंवा दही घुसळले तरी मेहनत तितकीच पडते, मात्र पाणी घुसळून काही परिणाम होतो का? त्यामुळे अग्नी प्रज्वलित करण्यासाठी डोळ्यात जाणारा धूर हा सहन करावाच लागतो आणि हाताला चटके बसल्याशिवाय भाकर मिळत नाही, हे तू विसरू नकोस. जसे संकटात आपण प्रार्थनेला विसरत नाही किंवा आजारपणात आपण औषधाला विसरत नाही, तसेच आपल्या आयुष्यात आपण स्वकर्माला विसरू शकत नाही. स्वकर्माच्या महापूजेने ईश्वर संतुष्ट होतो व मग त्या साधकात वैराग्याची लक्षणे दिसू लागतात. त्यातून त्याला काय प्राप्त होते ते तुला सांगतो. आता एक मिनिट थांबायचे. आताही जे वाचते ना ते सगळं आपल्यासारख्या म्हणजे सामान्य लोकांसाठी सांगितलेलं आहे आणि याचा संदर्भ पुढे येणार आहे, म्हणून थोडं लक्ष द्या तिकडे. छान, बरोबर. जसा वारा पारध्याच्या जाळ्यात अडकत नाही, तसा हा साधक कुठल्याही प्रापंचिक गुंतावळ्यात गुंतून राहत नाही. तो सगळ्यापासून अलिप्त होतो. अगदी स्वतःच्या कुटुंबापासून देखील तो लांब होतो. त्याची ममता लुळी पडते व धन, मुले, कुटुंब आता त्याचे राहत नाहीत. त्याची बुद्धी हृदयाच्या एकांतात प्रवेश करते. त्याच्या विषयासंबंधीच्या सर्व इच्छा मरतात. त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन निव्वळ अंतःकरणाचा निश्चय स्थिर होतो. साठविलेले पाणी जसे खर्चून संपते, तसाच भोगून प्रारब्ध संपतो आणि पुढच्या जन्माला कारणीभूत होईल असे कुठलेच कर्म तो करीत नाही. अशा अवस्थेत असताना मग श्री गुरु आपणहूनच भेट देतात. अर्जुन, जशी पहाटे सूर्यकिरणे दिसल्यावर रात्रीच्या चारी प्रहरांचा नाश होतो, तसेच त्या साधकाचे कर्म कर्तृत्व बंद होते. त्याला पूर्णत्व प्राप्त होते. त्याचे अज्ञान हे पण महत्वाचं आहे की पूर्णत्व प्राप्त होतं म्हणजे त्याला आत्मज्ञान होतं. एवढं लक्षात ठेवायचं. त्याचे अज्ञान नाहीसे होते आणि जसे गर्भवती स्त्रीच्या मृत्यूमुळे गर्भ पण नाश पावतो, तसेच अज्ञानाच्या पोटात असलेले कर्म, कर्ता व कार्य ही त्रिपुटी पण नाश पावते. अज्ञान नाहीसे होऊन फक्त आत्मतत्व मागे राहते. जसे काही आरसा काढून टाकल्यावर प्रतिबिंब निघून जाऊन फक्त पाहणाऱ्याचा खरा चेहराच उरतो. अशा वेळेस निव्वळ क्रियारहित ज्ञान उरते. ह्या अशा स्वरूप स्थितीला नैष्कर्म्य म्हणतात. देऊळ बांधताना जसे कळस हा शेवटचा टप्पा ठरतो, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते
ते ज्ञानही आता नाहीसे होते. अशा ह्या नैष्कर्म्य स्थितीच्या पलीकडे या जगात मिळवण्यासारखे काहीही राहिलेलं नसते. आणि सर्व सिद्धीत नैष्कर्म्य सिद्धी सर्वात श्रेष्ठ मानली जाते. सूर्य उगवल्यावर अंधार जसा प्रकाश होतो किंवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो, त्याप्रमाणे एखाद्या भाग्यवान शिष्य गुरुने केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच अज्ञान नाहीसे होते व वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. त्याला मग कुठलेच कर्तव्य कर्म उरत नाही. झालं? हो, झालं. तर गुड, व्हेरी गुड. छान सांगितलंस तू. आणि ते सगळं समजून सांगितलंस. 19वा पण तू घेतलास ना आता? हो 19व्यामध्ये आता आपण बघत नाही, पण जेव्हा आपण स्क्रिप्ट काढू तेव्हा 964 नंबरची जी ओवी आहे ती महत्वाची आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी आपलं जे वेदांताचं ज्ञान आहे त्याच्यात आपल्याला सांगितलंय. आपण त्याच्याबद्दल मोक्षाच्या बद्दल बोलल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. तर आता आपला आवडता विषय मोक्ष. आणि केतकी आलीयस ना? मला वाटलं केतकी होती. हो, आहे ती. आहे. ओके. हा, तर तू आपल्याला प्रश्न टाकलेला होतास आणि त्याच्याबद्दलचं तुझं जे मत आहे ते आता आधी तू सांग आणि मग मी बोलते. ओके. हे तुझा चेहरा दाखव ना जरा. हो. म्हणजे दाखवते पण अंधाराला एकदम इथे. एक मिनिट. ओके. सो माझा मोक्ष इज मिथ्या असा प्रश्न होता, त्याच्याबद्दलचं मी लिहिलेलं वाचून दाखवते. तर मोक्ष इज मिथ्या. वेदांत सेज दॅट आवर ट्रू नेचर इज ब्रह्मन, which is eternal and all pervading, Satchit Anand. So the sorrow that we experience is only an illusion. म्हणजे sorrow तर मिथ्या आहे नक्कीच. So samsara, which the Vedas are tackling, that problem, the problem of samsara. And so that entire problem that entire Vedanta is tackling is mithya. So since the problem we are tackling is a mithya problem, the solution for that problem will also have to be a mithya solution. For example, if you are thirsty in your dream, you will need water in the dream. Only dream water can quench dream thirst. So when we wake up, the dream thirst is also not there and the dream water is also not there, which was the solution to the dream thirst. So basically, if Vedanta is tackling samsara and the solution is moksha, then moksha is mithya. So then the next question is, then why are we sadhakas chasing moksha, which is also mithya? Because right now our sorrow is seeming quite real. And the dream solution, that is moksha, is special in the sense that it is expected to wake us up. It is expected to wake us up from the dream. And it is analogous in this wake state that we no longer experience the problem at all. And so we won't need a solution at all. So mumukshutva is the last thing to be shed away. But it must go because it's a mithya solution. And we have already realized in our awake state that we are Satchitanand. Then there is the next question, at least for me there was, okay, then what happens when we wake up and we shed all this moksha and mumukshutva? Then will the world just disappear? And Vedanta says no, it is going to remain as it always was, but we will perceive it for what it really is. And instead of worrying and fretting, we will constantly be enjoying the form that Brahma has taken around us. So everything will be like Vibhuti to us. We will see directly through it to the Brahma. We will experience Brahma everywhere. And we will shift our identity, me, to Brahma itself.
analogy here is that instead of thinking that a rainbow is a substance, we understand that it is nothing but a ray of light shining on a drop of water. The entire universe becomes a rainbow that we can see through directly to the Brahma within and without. The next question for me was, after 3 years of study also, I was not able to quickly understand that moksha is mithya. So what is wrong with me? And Vedanta's answer is vivek, the ability to discern between satya and mithya. That is vivek. And yours is still being sharpened. It is not yet there. And it is part of the sadhan chatushtay. Of course, there is a long way to go before becoming truly worthy of the Vedic knowledge. So, sadhaka, keep walking. छान दिलंस. पण आता याच्यात काय आहे की आपण सगळेजण वी आर ऑल साधक, आणि साधकांना आपल्याला आपल्या मार्गाने जातोय. मी थोडंफार जास्त वाचलंय म्हणून मला माहितीये, आणि जेवढं मला माहितीये त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. तर तुझ्या याच्यामध्ये एक पहिली म्हणजे मिसअंडरस्टँडिंग म्हणता येईल, तर ते म्हणजे आपलं तुझं जे ड्रीम आहे त्याच्यामध्ये तुला यू आर थर्स्टी अँड द वन सोल्युशन इज यू ड्रिंक वॉटर इन द म्हणजे स्वप्नामध्ये. दुसरं सोल्युशन असं आहे की यू वेक अप, राईट? सो वेकिंग अप जी आहे तशी हे अवस्था आहे की आपल्याला आता खूप अज्ञान आहे. मग अज्ञानातून बाहेर यायचा काय मार्ग आहे? ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे मग काय हवं आपल्याला? आत्मज्ञान हवं आहे. आणि आत्मज्ञान मिळण्यासाठी मग आपण काय करतो की सगळा वेदाचा अभ्यास करतोय. आणि मग त्याच्यामध्ये तू म्हणते तसं विवेक पाहिजे त्याच्यामध्ये, की आपल्याला हे कळलं पाहिजे हे चांगलं आणि हे वाईट आहे. तर आता जेव्हा अज्ञान आहे आणि ज्ञान आहे हे दोन वेगवेगळे भाग झाले, राईट? म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणणार नाही की एक जसं अंधार आहे म्हणून मग ते अज्ञान आहे. पण सूर्य आल्यानंतर आताच नीताने जे वाचलं की सूर्य आल्यानंतर काय होतं? उजेड होतो. म्हणजे मग तो अंधार गेलेला आहे. मग अंधार आणि उजेड हे एकच आहेत का? तर नाही आहे. त्या दोन वेगळ्या स्टेजेस आहेत. आपण त्याला म्हणजे वेदामध्ये आपण असं म्हणतो की ह्या वेगवेगळ्या काय म्हणतात अवस्था आहेत. तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला जायचंय आणि म्हणून आपण अभ्यास करतोय. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सगळं मिथ्या आहे असं नाही म्हटलंय त्यांनी. शंकराचार्यांचं वाक्य जे आहे की ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. आता जगत का मिथ्या आहे? कारण त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. कुठले दोन भाग आहेत? तू सांग, मला माहिती आहे, तुला माहिती असेल. दोन भाग काय आहे? जेव्हा सगळं जग निर्माण झालं तेव्हा आधी माया आणि ब्रह्म. माया आणि ब्रह्म एक्झॅक्टली. तर त्याच्यामधलं ब्रह्म हे खरं आहे आणि माया ही मिथ्या आहे. आणि जेव्हा तुम्ही या मार्गाने जाता तेव्हा तुम्हाला ती मिथ्या जी माया आहे ते तुम्हाला कळत जातं हळूहळू की हे सगळं आहे ते मिथ्या आहे. आणि हळूहळू तुम्हाला ज्ञान होतं की सगळंच ब्रह्म आहे. आणि जेव्हा तुम्हाला सगळंच ब्रह्म आहे हे ज्ञान होतं ते तुमचं आत्मज्ञान झालं. तर त्याला आपण अजून कोणी गेलेलो नाहीये, पण आपल्याला काही लोक माहिती आहेत ते गेलेले. म्हणजे उदाहरणार्थ मी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांना एवढं सगळं नॉलेज होतं, संसाराचं होतं, अध्यात्माचं होतं, आणि त्यांचे जे आपण उदाहरणं पाहिले त्याच्यावर कळतं की एवढं सगळं त्यांना नॉलेज होतं. आणि शिवाय त्यांचं अमृतानुभव जर का तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये आत्मज्ञानाकडे काय स्टेप्स आहेत त्या सगळ्या त्यांनी सांगितलेले आहेत. आणि म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो की त्यांना आत्मज्ञान होतं. तर ही दुसरी गोष्ट. आणि नंतर तू म्हटली की हा म्हणजे पुढचा जो स्टेप पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तू म्हटली की हे सगळं जग डिसअपिअर होतं का? डिसअपिअर होत नाही, त्याचं नवरूप आपल्याला कळतं की अरे आपल्याला असं वाटतं हे सगळं खोटं आहे, पण त्याच्यामध्ये एक बेसिक आहे. जसं आपलं म्हणतो की हे देह आहे हा सगळा खोटा आहे, पण त्याच्यामध्ये आत्मा जो आहे तो आपल्याला जेव्हा कळतं की अरे हो सगळ्यामध्ये आत्मा आहे हे कळलं की आपल्याला थोडेसे आपली दृष्टी बदलते थोडीशी. तसं आपण जेव्हा वेकिंग अप आपण जे म्हणतो ते वेकिंग अप मध्ये आपल्याला कळतं की या जगामध्ये काही सगळंच मिथ्या नाही आहे. म्हणजे आपण जी माया म्हणतो ती मिथ्या आहे, पण त्याच्या कोरमध्ये ब्रह्मज्ञान आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानाकडे तुम्ही बघायला लागले की तुम्हाला कळतं की सगळंच ब्रह्म आहे. मग प्रत्येकाच्या मध्येच आत्मा आहे, प्रत्येकाच्या मध्येच म्हणजे आपण म्हणतो ब्रह्म आणि माया, तर प्रत्येकाच्या मध्ये आत्मा आहे, ब्रह्म आहे. तर असं जेव्हा आपल्याला कळतं ते ज्ञान आहे. आणि जेव्हा ते तुम्हाला सतत कळतं ते आत्मज्ञान आहे. आपण अर्थात नंतर पुन्हा बोलणार, पण
आणि तू म्हटलीस की व्हॉट इज रॉंग विथ मी, कारण आपलं तुझं बेसिक म्हणजे असम्पशन जे होतं की सगळंच मिथ्य आहे, ती चुकीची होती. कारण की सगळं मिथ्य नाही आहे. ज्ञान आणि अज्ञान दोन गोष्टी वेगळ्या आहेत, right? दोन दोन बाजू आहेत. तर अंधार किंवा सूर्योदय याच्यामध्ये खूप फरक आहे. तर त्याच्यामधून आपण जेव्हा म्हणतो कर्म, अर्थ, अम, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यामधल्या 3 गोष्टी आहेत त्या कर्मकांडामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा मोक्ष म्हणतो ते ज्ञानाकडे जातो. एवढा मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि हे जर का आपण लक्षात घेतलं की आपल्याला ज्ञान कशाला व्हावं, की कारण आपलं जे अज्ञान आहे ते निघालं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला हेच माहिती नसतं की आपलं अज्ञान आहे तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण जेव्हा अध्यात्म सुरू करतो तेव्हा आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आपल्याला याच्यातल्या खूप कमी गोष्टी माहिती आहे आपल्या धर्मातल्या. मग खरं म्हणजे मी खूप माझी फॅमिली खूप कर्मठ होती, त्यामुळे मला कर्म सगळे माहिती आहे, पूजा कशी करायची, अमकं करायचं. पण हे आपल्या धर्माचं जे ज्ञान आहे ते आपल्याला नव्हतं. जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत ते येत नाही असं मला वाटतं. तर पण तू खूप म्हणजे व्हॉट एव्हर यू आर्ग्युड, युअर आर्ग्युमेंट वॉज व्हेरी गुड. आणि तू हा सब्जेक्ट काढला हे खूप छान झालं. ते कारण प्रत्येकाच्याच मनात काहीतरी विचार असतात आणि आपले काहीतरी मिसअंडरस्टँडिंग पण असतं. तर ते सगळं आपल्याला इथे सोडवता येईल. तर अजून तुला क्वेश्चन असेल तर आता मी तुला सांगते की इथे माझ्याकडे ज्योत्स्ना, मनीषा, महेश आणि माधवी या चौघांनी खूप छान लिहून पाठवलंय. तर ते सगळं आपण गुगलवर टाकू. पण या सगळ्यांचं मिळून म्हणजे सगळ्यांचं वाचताना मला लक्षात आलं की माधवीने सगळ्यांचे पॉइंट्स एकत्र केले आहेत. आणि जेव्हा मी नंतर शेवटी समरी सांगेन तेव्हा मी प्रत्येकाची एक एक पॉइंट नक्की सांगणार आहे. मनीषाने एक छान पॉइंट लिहिलाय, एक महेशने चांगला लिहिलाय आणि ज्योत्स्नाने पण चांगला लिहिलाय. तर ते मी शेवटी मी सांगेन तेव्हा मी सांगेन. पण आता आपण दुसरी जी बाजू आहे, आता आपण यांच्यासारखं करतोय शंकराचार्यांसारखं ना, की शंकराचार्य काय करतात की आधी पूर्व पक्ष सांगतात. पूर्व पक्ष ऐकलं की आपल्याला वाटतं अरे हो सगळं खरं आहे. आणि नंतर मग शंकराचार्य त्यांचा पॉईंट सांगतात आणि मग कळतं अरे हो ते नव्हतं खरं, आता हे खरं आहे. तर असं आपण आता करतोय. तर आता माधवी तिचं सांगेल लिहिलेलं. माधवी. हो, मी वाचू. हो चल. मोक्ष इज मिथ्या, ट्रू ऑर फॉल्स. इथे सर्वप्रथम आपण जे आतापर्यंत शिकलो आहे त्यानुसार मोक्ष आणि मिथ्या या दोन्ही शब्दांचे अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. Correct. मोस्ट ऑफ अस बिलीव्ह दॅट मोक्ष म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, पण खरंच माहिती आहे का? आपली मोक्षाची डेफिनेशन काय आहे? आपण सर्वच मुमुक्षू आहोत नाही का? मुमुक्षू म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो. थोडक्यात जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे मोक्ष. किंवा आपण भरपूर पुण्य जमा केले की आपल्याला मोक्ष मिळतो, अशीही काही लोकांची कल्पना असते. आपल्याला वाटतं आपण गीता वाचतो, आपण ज्ञानेश्वरी वाचतो, देवाची पूजा करतो, कुणाचं वाईट करत नाही, म्हणजे मला मोक्ष मिळायलाच पाहिजे. पण मोक्षाची खरी व्याख्या बघायची तर आपण 8व्या अध्यायात काय बघितले? भगवंत अर्जुनाला सांगतात, जो माझा भक्त हे जाणतो की या ब्रह्मांडात सर्वत्र मीच भरून राहिलो आहे आणि जो सावध राहून अंतःसमयी माझे स्मरण करतो त्याचे जन्म मरणाचे चक्र संपुष्टात येते. मरताना त्याला आपल्या अपुऱ्या इच्छांचे स्मरण नसते, तर तो शांत चित्ताने माझे स्मरण करत असल्याने मलाच म्हणजे अक्षर ब्रह्माला येऊन मिळतो. इनफॅक्ट जो मला अशा प्रकारे जाणतो तो जिवंतपणीच माझ्यात येऊन मिळालेला असतो. यालाच जीवनमुक्त म्हणतात. हीच हा एक नैष्कर्म्य मिनिट थांब. अवस्था. एक मिनिट थांब. तू हा जो पॉइंट म्हटला ना हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे काय म्हणायचं, सुषमाला प्रश्न होता ना, तर ज्यांना मुक्ती मिळाली आहे असे कोणी आपल्याशी बोलतात का? तर जेव्हा ते जिवंत असताना त्यांना आत्मज्ञान झालंय आणि आत्मज्ञान झालंय म्हणजे त्यांना मोक्ष मिळणार आहे.
आणि म्हणून आपण जे काय समजा ज्ञानेश्वर महाराज आहेत तर त्यांना आपण जीवनमुक्त म्हणतो. हा महत्वाचा शब्द आहे. तर हे तिच्या याच्यातून सुटलेलं होतं की जीवनमुक्त म्हणजे हे ऍक्च्युअली त्यांचं आपल्याला सगळं हे ज्ञान आपण त्यांच्याकडून शिकतो. रे जाऊया पुढे. यालाच जीवनमुक्त म्हणतात आणि हीच नैष्कर्म्य अवस्था. इथे तुमचे संचित पूर्ण संपलेले असल्याने मेल्यावर पुन्हा जन्मास येणे नसते. हा झाला खरा मोक्ष. इथे फक्त भगवंतासाठी भगवंत, सर्व चराचरात तोच भरून राहिलेला आहे, ही त्याची कंटिन्युअस मनातली भावना एवढेच शिल्लक राहिलेले असते. आता मिथ्याबद्दल पाहू. केतकीच्या स्टेटमेंटमध्ये खरं तर जास्त महत्वाचा शब्द मिथ्या आहे. आपण जे शिकलोय त्यानुसार मिथ्या शब्दाचा अर्थ व्यावहारिक अर्थापेक्षा निराळा आहे. मिथ्या म्हणजे खोटं किंवा जे खरे नाही, जे उपयोगी नाही किंवा युसलेस आहे ते मिथ्या असे आपल्याला वाटते. पण शास्त्रानुसार मिथ्या शब्दाचा असा अर्थ लावणे चुकीचे आहे. शास्त्रानुसार मिथ्या म्हणजे ज्याला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नाही, जे दुसऱ्यावर अवलंबून आहे ते मिथ्या. जसे ब्रह्म आणि माया, यात माया मिथ्या आहे. मायेला ब्रह्मांशिवाय वेगळे अस्तित्व नाही. हे सर्व जग मायेपासून उत्पन्न असल्यामुळे जगन मिथ्या असे म्हटले जाते. म्हणजे जग खोटे असे नव्हे, पण जगातील प्रत्येक जीवाचे आणि वस्तूचे असणे किंवा नसणे हे एका ब्रह्मनवर अवलंबून आहे. म्हणूनच मोक्ष इज मिथ्या, ट्रू ऑर फॉल्स या प्रश्नाचे उत्तर देताना या वाक्याचा अर्थ मोक्ष खोटा आहे किंवा मोक्ष ही कल्पना खोटी आहे असा अर्थ लावून ट्रू ऑर फॉल्स विचारले तर फॉल्स, कारण आपल्या दृष्टीने मोक्ष काही खोटा नाही, नाहीतर आपण स्वतःला मुमुक्षू नाही म्हणवणार. आपल्याला तर मोक्ष हवा आहे ना. पण आपण काही वर वर्णन केलेल्या जीवनमुक्त साधकाच्या लेवलला पोचलेलो नाही. आपल्यासाठी मोक्ष आत्ता तरी खरा तर आहेच आणि मिथ्या सुद्धा नाही. पण मोक्ष मिथ्या आहे, ट्रू ऑर फॉल्स हा प्रश्न अशा जीवनमुक्त मुमुक्षूच्या दृष्टिकोनातून पाहिला तर ट्रू, कारण मोक्ष म्हणजे आपले परमात्मामध्ये किंवा ब्रह्मनमध्ये मिसळून जाणे. आपण गेल्या सेशनमध्ये पाहिलं तसं आत्मज्ञान झाल्यावर ज्ञान, नेता आणि ज्ञेय यांची त्रिपुटी नाहीशी होते. एकदा आत्मज्ञान झाले की मग मला मोक्ष हवा ही भावनाच नाहीशी झाल्यावर मग इथे मोक्षाला वेगळे अस्तित्व उरलेच कुठे. वर वर्णन केलेल्या जीवनमुक्त साधकासाठी अशा वेळी मोक्ष मिथ्या आहे हे वाक्य सत्य आहे, कारण तो ऑलरेडी जन्ममरणाच्या वेळातून मुक्त झालेला आहे. त्याच्यासाठी मोक्ष मिथ्या असू शकतो. छान दिलंस, खूप छान दिलंस. आणि आपण हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आपण शिकलेलो आहोत आणि त्याचा संदर्भ देऊन तू जे सांगितलंस ते खूपच सांगितलंस छान. आणि तर आता याच मताचे मला वाटतं मनीषा आणि ज्योत्स्ना, महेश आणि नीताने पण एक्सप्लेन केलं होतं की आपण इथे येतोय क्लासमध्ये याचा अर्थ तू म्हटलं तसं मुमुक्ष आहोत, म्हणजे मग आपण मोक्षावरती विश्वास ठेवतो असं तिने जे सांगितलं. तर आता माझं जे काय मनात आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बेसिकली आपण हे सगळं आधी शिकलेलो आहोत, म्हणजे तुम्ही माझ्या नोट्स करून काढल्या तर हे सगळं आपण ऑलरेडी बोललो आहोत. फक्त ही उजळणी आहे, मी काही नवीन काही शिकवते असं काही नाही आहे. तर आधी मला एक गंमत सांगायची आहे की कोणी पूर्णपणे कोणी चुकीचं असं काही नसतं. काय असतं की मी माझी स्वतःची गोष्ट सांगते. मी जेव्हा 5व्या वर्गात होते तेव्हा त्यावेळेस आम्हाला भूमिती शिकवायला सुरुवात केली. माझी मराठी मीडियम होती. तर पॉईंटची व्याख्या बाईंनी वर्गात सांगितली. त्याला लांबी, रुंदी आणि जाडी नसते, त्याला पॉईंट म्हणतात. ओके, आता माझ्या मनात आलं की पॉईंट आहे त्याला लांबी, रुंदी, जाडी नाही आहे, म्हणजे त्याची लांबी किती झाली? 0. आणि मग त्या बाईंनी काय सांगितलं, हे सगळे पॉईंट एकत्र केले की लाईन होते.
मग माझं असं म्हणणं होतं की एक शून्य, मग दुसरं शून्य, मग तिसरं शून्य, सगळे शून्य एकत्र केले तर मग लाईन जी आहे तिची पण लांबी शून्य असेल, नाही का? असं माझं लॉजिक होतं. हा, तर असं काय होतं की मी काय जे म्हणत होती ते चुकीचं होतं असं नाहीये, पण अं, माझं हे अज्ञान असं होतं की मला असं वाटलं की मी जी की व्याख्या पाहिली होती ती अर्धीच पाहिलेली होती. खरं म्हणजे लांबी, रुंदी आणि जाडी नाही हा एक भाग होता, आणि पुढचा जो भाग होता, जो महत्वाचा भाग आहे, की पण त्याला अस्तित्व असतं, एक्झिस्टन्स असतं. हा जो भाग आहे मी सोडून दिलेला होता, आणि त्याच्यामुळे काय झालं, मी म्हणत होते लांबी, रुंदी, जाडी नाही, मग त्याला झिरो, मग ते सगळं झिरो. पण जेव्हा मग थोडे मे बी वर्ष गेलं असेल त्याच्यामध्ये, मग मला कळलं की हा, ते अस्तित्व खूप महत्वाचं आहे. कारण की त्याला अस्तित्व असतं, म्हणजे आपण जरी ॲटम म्हटला तर समजा 1,000,000 .0000 अगदी मिलियन असं गेलं, छोटासा तुकडा घेतला तरी पण तेवढी त्याची लांबी आहे, पण ती निग्लिजंट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक लाईन बघता, त्या लाईनमध्ये तेवढी जी काय लांबी आहे ती निग्लिजिबल आहे, म्हणून ते आपल्याला म्हणतात की म्हणजे क्लोजर टू झिरो अशी आहे ती. म्हणून आपण त्याला म्हणतो की त्याला लांबी, रुंदी आणि जाडी नसते असं म्हणतो. तर असं होतं आपलं कधी, की आपण जे शिकतो ना त्याच्यामधला एखादा पॉइंट आपला राहून जातो, आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे तोच महत्वाचा होता. म्हणजे आपण ते माझं काय झालं, मी चुकीच्या कॉन्सेप्टमध्ये गेली होती की पॉइंट म्हणजे झिरो, आणि मग सगळे झिरो झिरो एकत्र केले. मग माझ्या लाईनला पण लांबी नाही, मग लाईनला लांबी नाही तर मग कशालाच लांबी नाही, असं माझं ते लॉजिक सुरू झालं. म्हणजे वेळाचंच लॉजिक होतं ते, पण तसं सुरू झालं. असं होतं आपलं. म्हणजे आता आपलं जर का काही अ, चुकीचा मुद्दा असेल तर मुद्दा चुकीचा असेल, कारण आपल्याला ते पूर्ण समजलेलं नसेल. आणि अर्थात ज्ञानेश्वरी मी आता इतके वेळा वाचले तरी पण माझे पण खूप चुकीच्या कल्पना असू शकतात. पण आपण थोडंसं पुढे जातोय शिकताना. आणि जेव्हा मी आणखीन तुमच्याबरोबर शिकते तेव्हा मी आणखीन नवीन काय शिकते दरवेळी. तर असं आपण त्या अज्ञानातून थोडं थोडं पुढे जात असतो. आणि हे हे अज्ञानातून आपण पुढे जात असताना एक आता थोडस लाईट मूडमध्ये तुम्हाला सांगते म्हणून, कधी कधी आपलं अज्ञान सगळं आपलं हे करून करतं, काय आपलं ग्रॅब करतं पूर्ण, की हा मी जे काय म्हणतो ना की तसंच बरोबर आहे, की पॉइंटला म्हणजे लांबी नसते त्याचा अर्थ कशालाच लांबी नाही. अरे हो, तुमचं लॉजिक बरोबर आहे, पण बेसिक जो कॉन्सेप्ट आहे तो चुकीचा आहे ना, की त्याला एक्झिस्टन्स असतं, ते मी विसरलेले होते. आणि त्याच्यामुळे माझं उत्तर जे येत होतं ते चुकीचं येत होतं. तर अ, अज्ञान अ, घालवणं म्हणजे ज्ञान घेणं, आणि आत्मज्ञान घेणं याच्यामध्ये खूप फरक आहे. हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की आपल्याला सगळं आता पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला थोडंसं ज्ञान मिळालं, पण आत्मज्ञान जे असतं की यू हॅव टू म्हणजे तुम्हाला विश्वास असा पाहिजे की सगळीकडे ब्रह्मामध्ये, सगळीकडे सॉरी, सगळ्या जगामध्ये ब्रह्म सगळीकडे भरलंय, हा विश्वास तुम्हाला यायला पाहिजे. तर तशी काय आपली, माझी तरी अवस्था नाही अजून, आणि ती म्हणजे आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीची असेल. तर एक आमचे स्वामी दयानंद सरस्वती एक गोष्ट सांगायचे, राजाची गोष्ट, बहुतेक ही अ, जनक राजाची गोष्ट आहे, पण मला आता त्याचं नाव आठवत नाहीये, बहुतेक जनकाचीच आहे. तर जनकाकडे एक पूर्व पक्षी येतं. पूर्व पक्षी म्हणजे ज्याचा वेदावरती विश्वास नाही अशा प्रकारची व्यक्ती तिथे येते. आणि दुसरा एक येतो तो अद्वैती असतो. अद्वैती म्हणजे आपल्यासारखा. तर तो अद्वैती येतो. आणखीन तो पूर्व पक्षी काय काय सांगतो त्याला गोष्टी, आणि मग तो अद्वैती येतो पुढे, आणि तो म्हणतो की राजा, याच्यावर काय विश्वास ठेवू नका, हा काय सगळं चुकीचं सांगताय. अहो, मी सगळा हा अभ्यास केला आहे, मला आत्मज्ञान झालेलं आहे. तोच सांगतो स्वतः की मला आत्मज्ञान झालेलं आहे, आणि आपल्या आजूबाजूला जे सगळं ना ते सगळं मिथ्या आहे. तर राजा म्हणतो, हो का, आपल्या भोवतालचं सगळं मिथ्या? हो हो, अगदी, म्हणजे हे जगत मिथ्या असंच शंकराचार्यांनी सांगितलेलं आपल्याला. तर तसंच म्हणजे आपण म्हणतो की ते शंकराचार्यांनी सांगितलं, पण त्यांनी आपल्या वेदातले सगळे हे उदाहरणं देऊन सांगितलं की जगत मिथ्या.
तर राजा म्हटला बरं असेल. मग ते दोघही जण राजवाड्याच्या बाहेर गेले आणि थोडं बाहेर गेल्यानंतर अं, राजाकडे हत्ती होते ना, तर ते सगळे हत्ती त्याच्या अंगावर धावून आले दोघांच्या. तर ते दोघांच्या अंगावर धावल्याबरोबर दोघंही पळत सुटले आणि पळत पळत जाऊन कुठतरी लपून बसले. दुसऱ्या दिवशी राजाने सगळेजण आल्यानंतर पुन्हा राजाने विचारलं, अं, म्हणला की त्या अद्वैताला म्हणला की अरे काल तू म्हटला ना की सगळंच हे मिथ्या आहे, मग जेव्हा हत्ती तुझ्या मागे आले तेव्हा तू पळत का बरं गेला? तर कारण हत्ती सुद्धा मिथ्याच आहेत ना. तर मग तो बिचारा खजील झाला आणि तो म्हटला, राजा तुला स्वामीजी तुम्हाला मी खरं सांगतो की तो जो धावत गेला ना तो पण मिथ्या होता. माझा आत्मा आहे तोच फक्त खरा आहे, असं त्यांनी राजाला सांगितलं. मग राजा म्हटला की तुला अजून हे सगळं कळायचंय, तुला जेव्हा खरं आत्मज्ञान होईल तेव्हा तू माझ्याकडे परत ये. आत्ता फक्त त्याला कॉन्सेप्ट माहित होता की मिथ्या म्हणजे सगळं मिथ्या आहे, पण ब्रह्म खरं आहे आणि ब्रह्म आणि आत्मा याच्यातला, ब्रह्म आणि मिथ्या याच्यातला फरक त्याला कळत नव्हता आणि म्हणून तो म्हणतो की सगळं मिथ्या आहे आणि जो पळाला तो पण मिथ्या होता. तर अशी गंमत स्वामीजी नेहमी सांगायचे की तुम्हाला पुस्तक शिकून जे काही ज्ञान मिळतं ते ज्ञान आहे, आत्मज्ञानापर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये. आणि खरं आहे ना, आता म्हणजे माधवी जसं म्हणली तसं आपण शिकतोय, अजून शिकायला आपल्याला वेळ लागणार आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे येते. माधवी म्हटली तसंच की मोक्ष म्हणजे काय. तर ही व्याख्या मी आधी पण सांगितली होती आणि जर का तुम्ही मी जे एकेका अध्यायाचं पाठवलेलं होतं त्याच्यातलाच हे मी पूर्ण घेतलेला आहे भाग. तर मोक्ष म्हणजे काय, तर जेव्हा आत्मज्ञान होतं तर आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला ब्रह्माशी ती व्यक्ती एकरूप झालेली असते. म्हणून मग तिला स्वतःमध्ये ब्रह्म दिसतं, बादशामध्ये ब्रह्म दिसतं. ही जी तिची अवस्था असते आणि त्याच्यामधून अशी अवस्था आली, तुम्हाला आत्मज्ञान झालं की तुम्हाला पुनर्जन्म नसतो आणि पुनर्जन्म नसतो त्याला आपण मोक्ष म्हणतो. ओके. तर माझ्याकडे जे सगळ्यांचे आलेत ना, म्हणजे म्हटलं तसं ज्योत्स्ना, मनीषा, महेश आणि माधवी यांनी सगळ्यांनी हा मुद्दा घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी ते लक्षात ठेवलेलं होतं की मोक्ष म्हणजे काय. नंतर दुसरा पॉइंट असा आहे की जीवनमुक्त. माधवीने हा जो शब्द वापरला खूप महत्वाचा शब्द आहे आणि 8व्या अध्यायामध्ये आपण तो पाहिलेला होता. तर जीवनमुक्त म्हणजे काय, आधी आपल्याला असं वाटतं की मेल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळतो. तर तसा कॉन्सेप्च्युअली या तसं खरं आहे, पण ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे त्यांनाही मोक्ष मिळाला असं आपण म्हणतो. आणि ती जी असतात की ज्यांना या जन्मातच मोक्ष मिळालेला आहे, म्हणजे आत्मज्ञान झालेलं आहे, त्यांना आपण जीवनमुक्त म्हणतो. आणि मग अशी नीताने जे सांगितलं नैष्कर्म्य, ते नैष्कर्म्य आपण जीवनमुक्त लोकांच्या साठी बोलत होतो की आता समजा जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होतं तेव्हा तुमचं जे संचित असतं ते सगळं तुमचं वाईप अप होतं, झिरो तिथे असतं. आणि मग आता समजा याच्यानंतर समजा तुम्ही काही चांगलं काम केलं, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी मोठी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, हे सगळं आपल्यासाठी काम केलं, त्याच्यातून त्यांना पुण्य मिळतं. पण ते जे काय त्यांना पुण्य मिळतं ते त्यांच्या भक्तांमध्ये किंवा त्यांच्या आवडत्या लोकांमध्ये वाटलं जातं. म्हणजे पुन्हा ते कोरडे राहतात, त्यांना काहीही नको असतं. आता त्यांचं समजा संचित नाही आहे तुमचं, आगामी कर्म पण नाही आहे, तर त्याच्या ती जी अवस्था आहे तीच म्हणजे मग त्यांना पुनर्जन्म कशाला होईल. कारण पुनर्जन्म आपण का घेतो, जेव्हा आपलं संचित असतं तेव्हा आपण पुनर्जन्म घेतो. मग आता यांचं संचितच नाही आहे आणि आगामी कर्म पण काही झालेलं नाही आहे, तर अशा व्यक्तींना पुनर्जन्म नाही असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. ओके. तर सुषमा, हा एक महत्वाचा मुद्दा तुझ्यामध्ये राहिलेला होता की जीवनमुक्त जे असतात त्यांना मोक्ष मिळालेला असतो आणि त्यांच्याकडून ते जगाला शिकवत असतात. आता ज्ञानेश्वर महाराज जसं आपल्याला शिकवत आहेत किंवा शंकराचार्य सुद्धा, त्यांना पण मला वाटतं ते पण जीवनमुक्त असावेत असं मला वाटतं. तर ते जे आहेत ते विशेषतः ज्ञानेश्वरांचं जर का तुम्ही अमृतानुभव वाचलं की प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या अंगावर काटे येतात, इतका त्यांचा
अनुभव इतका खोल अनुभव येतो. तर असं झालं जीवनमुक्त. पण सगळेच जण जीवनमुक्त होतात का? नाही होत. तर दुसरं आहे म्हणजे क्रममुक्ती. क्रममुक्ती म्हणजे काय? तर जे काय भक्त असतात, बहुतेक जे सगळे भक्त असतात, जसं मग अशी माधवी म्हणले की जन्मभर त्यांनी सगून उपासना केली आहे, चिंतन केलं आहे देवाचं वगैरे, तर ते ब्रह्मलोकापर्यंत जातात. आणि मग तिथे काही वेळ गेल्यानंतर त्यांना आत्मज्ञान होतं. ते अभ्यास करतात तिथे आणि मग त्यांना आत्मज्ञान होतं आणि मग त्यांना मोक्ष मिळू शकतो. असे 2 स्टेप झाल्या म्हणून त्याला क्रममुक्ती म्हणतात. क्रम म्हणजे एक स्टेप अशी की ब्रह्म लोकात जायचं, दुसरी स्टेप अशी की त्यांना मोक्ष मिळतो. मोक्ष मिळतो म्हणजे पुन्हा त्यांना जन्म होत नाही त्यांचा. अशी अशी आपली थिअरी आहे पूर्ण. आणि तिसरा एक प्रकार आहे की अ, एक म्हणजे 8व्या अध्यायातच त्यांनी सांगितलं की मरणाच्या वेळी जर का एखादी व्यक्ती देवाचा विचार करत असेल तर तिला मोक्ष मिळू शकतो. तर शंकराचार्यांना त्याच्यावरती असं म्हणायचंय की नुसतं त्यावेळी तुमच्या डोक्यात हा विचार आला की काय तुम्हाला मोक्ष मिळत नाही. त्याच्यासाठी तुमच्या अंगामध्ये योगाचं योगाच्या शरीराचं तेज असायला पाहिजे. म्हणजे आधी तुम्ही सगळं योगा योगाचं केलेलं असेल आणि त्याच्यामुळे जी शक्ती मिळते ती तुमच्यामध्ये जर का शक्ती असेल तर तुम्हाला त्याच्यानंतर मिळू शकतो. आणखी त्याच्या पुढे जाऊन शंकराचार्य म्हणतात की असं म्हटलंय ना की शुक्ल काळामध्ये किंवा उत्तरायणामध्ये किंवा दिवस असताना जर तुम्हाला मरण आलं तर तुम्हाला मोक्ष मिळतो. तर शंकराचार्यांचं त्यांच्या पुढे जाऊन असं म्हणायचं की अम, कुठल्याही व्यक्तीला आपण कधी मरणार हे माहिती नसतं. त्यामुळे ते तर सतत आपण देवाचं नाव घेतो हा एक भाग झाला. पण दुसरा भाग म्हणजे हे जे म्हटलं की शुक्ल, उत्तरायण आणि दिवस ह्या ज्या 3 गोष्टी म्हटल्या त्या काळाच्या दृष्टीने म्हटलेल्या नाहीयेत. तर शंकराचार्य ब्रह्मसूत्रामध्ये पुढे सांगतात आहे की शुक्ल म्हणजे शुक्ल पक्ष नाही तर शुक्ल मार्ग. आपले मरणाचे 2 मार्ग असतात. एक आपण उत्तरायण मार्ग म्हणतो आणि दुसरा सांगते. काहीतरी मला वाटतं सूर्यमार्ग आणि चंद्रमार्ग असं काहीतरी. एक्झॅक्टली दक्षिणायन एक्झॅक्टली तर शुक्ल मार्ग आणि सूर्यमार्ग राईट. सूर्यमार्ग. हा तर तसं ते 2 मार्ग असतात. तर तुम्ही जेव्हा शुक्ल पक्षाऐवजी शुक्ल मार्ग असं म्हणायचं. नंतर त्यांनी जे म्हटलं की अ, जे स्वर्गाच्या थ्रू जाणारा जो मार्ग आहे तो आणि दिवस म्हटलाय म्हणजे अ, सूर्य देवतेच्या मार्गाने जे जातात त्याला त्याला आपण दिवस म्हणतो. आणि असं त्यांनी जे सांगितलंय ते मला जास्त योग्य वाटतं विचार करायला की एक्झॅक्टली या या क्षणी तुम्ही मरणार असं म्हणण्यापेक्षा तुम्ही अशा अशा पद्धतीने तुम्ही मरणार आहात तर ते आपल्याला पटू शकतो. तर आणखीन एक म्हणजे की आता हे सगळं नॉर्मल म्हणजे हे सगळं आपलं तत्वज्ञान आहे. पण आपल्यासारखे जे साधे भक्त असतात नुसतेच पूजा करणारे असे आपण आपली भक्ती आहे देवावर एवढंच आहे आपलं. तर यांच्यासाठी काय पर्याय आहे? तर त्यांच्यासाठी जो पर्याय आहे तर ज्योत्स्नाने त्याच्याबद्दल छान लिहिला उतारा. तर म्हणून मग तिच्या उताराच्या अनुषंगानेच मी तुम्हाला सांगते की आपल्याला 9व्या अध्यायामध्ये कृष्णाने राजागृह सांगितलं. काय सांगितलं की जन्मभर जे भक्ती करतात आणि अति आदराने देवाचं स्मरण करतात आणि देवाशी एकरूप होतात. आपण नेहमी माऊलींचा एक अभंग म्हणतो की पाया पड गेलं तर पाऊल चिन्ह दिसे. इतके ते एकरूप झालेले आहेत देवाशी. तर असे जे एकरूप झालेले भक्त असतात त्यांचं ते एकरूप होणं म्हणजेच आत्मज्ञान आहे. तर आपल्यासारख्या सामान्य लोकांना कसं की तुम्ही देवाशी एकरूप होण्याचा जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान मिळू शकतं असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे ज्या लोकांना आत्मज्ञान मिळतं म्हणजे भक्तीच्या मार्गामधून ज्यांना शेवटी ते देवाशी अद्वैत त्यांचं जे होतं त्या लोकांना नित्य
नित्ययुक्तस्य नित्ययुक्तस्य योगी असं म्हटलं जातं. आणि या नित्ययुक्तस्य योगी यांना आपण मोक्ष मिळतो. आणि मी याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे म्हणजे मिथ्याचा तो भाग घेतला नाही, कारण माधवीने आपल्याला खूप एक्सप्लेन केलं होतं की मिथ्या म्हणजे खोटं नाही, मिथ्या म्हणजे इट इज बेस्ड ऑन समथिंग एल्स. म्हणजे जसं माया ही सगळे पूर्ण ब्रह्मावरती अवलंबून आहे. तर हे जे तिचं अवलंबूनपणा आहे त्याच्यामुळे ते सगळं म्हणजे मग ब्रह्म नसेल तर ती कशी राहणार, असं तिचं जे डिपेंडन्सी आहे त्याच्यामुळे त्याला मिथ्या म्हणतात. तर असं आपल्याला 1-2 पॉईंट्स जर आपण लक्षात ठेवले तर मला वाटतं पुढे आपल्याला मदत होईल. आणि आताही जर का कोणाला प्रश्न असले तर जरूर प्रश्न लिहा, आपण पुढच्या वेळी आपण ते डिस्कस करू. काय म्हणते माधवी? नाही, काही नाही, छान सांगितलं. हा, मला एकच सगळ्यांचं विचारायचं होतं. सांगितलं. हा, आणखीन एक मला राहिलं. मनीषाने सांगितलं होतं की मोक्ष इज कन्सिडर्ड ॲज परमार्थ सत्य. आणि म्हणजे शीज म्हणजे आपण जे खोटं आणि हे म्हटलं त्याच्यामध्ये ती सांगते. आणि महेशच्या याच्यामध्ये एक छान वाक्य होतं की आत्मज्ञानाबद्दल त्यांनी जे लिहिलं आहे त्यांनी टाकलंय आपल्या याच्यावरती, ते खूप चांगलं होतं. आणि ज्योत्स्नाचं सांगितलं. आणि या तिघांनाही म्हणजे मोक्ष खरं आहे असंच म्हणायचंय. आणि छान खूप अभ्यास केला आणि सगळ्यांनी खूप अभ्यास करून गेलं. आणि हेच आपल्याला होतं की कारण आपण अभ्यास करायलाच इथे आलेलो आहोत. आणि एका फोकस्ड असे सगळ्यांचे प्रयत्न झाले. आणि ज्यांना अजूनही काय वाटत असेल त्यांनी 8व्या अध्यायात पण आहे आणि 17व्या अध्यायात पण आहे, ते जाऊन पुन्हा वाचायला पाहिजे. आणि नंतर मग मला आपण डिस्कस करू. आणि मागच्या वेळी मी मला म्हटलं तसं काय ग? मला एकच छोटा प्रश्न होता. मग मिथ्या हा, जे आहे ते हा. खोटं नाही, पण ते तात्कालिक आहे का, असं ट्रान्झिएंट आहे का, की जसं जसं इंद्रधनुष्य फॉर इन्स्टन्स थोडा वेळ दिसतं तुम्हाला, जोपर्यंत या कंडिशन्स आहेत, तिथे पाणी आहे, त्याच्यावरती हे पडतंय, ते रिफ्रॅक्शन येते तोपर्यंत, तसं आहे का ते तात्कालिक किंवा कंडिशनलच आहे का, ट्रान्झिएंट मिथ्या? मिथ्या कुड बी म्हणजे इट कॉल इज डिपेंडिंग ऑन समथिंग. आणि आता माया डिपेंडंट. जी आहे पूर्ण ब्रह्मावरती अवलंबून आहे. हम्म, म्हणजे हम्म, हम्म, ब्रह्मामुळेच माया आहे असं आपण हम्म, म्हणतो. तर म्हणून ती, आणि तिला स्वतःचा एक्झिस्टन्स नाही एवढंच असं म्हणतात. म्हणजे हम्म, आता हम्म, ट्रान्झियंट आहे की नाही माहित नाही. जर का तुमचा सोर्स जर का सॉलिड नसेल तर तुम्हाला म्हणजे मग काहीच होणार नाही ना शेवटी. पण हम्म. ब्रह्मा हे जर का सत्य आहे ते तर नेहमीच राहणार आहे. त्यामुळे या हा, राईट. म्हणजे आता पावसाच्या थेंबावरती जर ऊन पडत नसेल, काळे ढग आले, तर ते इंद्रधनुष्य डिसअपिअर होईल, नाही का? नाही, आता असं मला सांगता येणार नाही, कारण आपण ओके. इथे थिअरी बद्दल बोलतोय ना हा. म्हणजे. ओके. त्यामुळे नाही मला सांगता येणार. ओके. ऑलराईट. हा, चल थँक्यू. तर जाऊया, पुढे जाऊया. मला ते शून्याचं उदाहरण खूप आवडलं, की ते एक पॉइंट विसरला गेला, की तो एक्झिस्टिंग आहे ते. हा, ते एक्झिस्टन्स मी विसरले होते ना, त्याच्यामुळे माझा गोंधळ झाला होता की मी म्हणायची सगळे जोर 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 एकत्र की माझ्या लाईनला काही अर्थ नाही ना. मला वाटलं तुम्ही इन्फिनिटी लाईन म्हणणार की काय, पण तुम्ही ते शून्य लाईन. नाही, मग लाईनला कशी लांबी असेल, तुम्ही सगळे शून्य ऍड केल्यावर, नाही का? छान छान. आय फॉरगॉट एक्झिस्टन्स. आणि एक्झिस्टन्स किती महत्वाचं या आहे. या. आवडलं ते मला. हो, थँक्यू. चला जाऊया पुढे. आता काय आणि 50वा माधवी असणार आहे. छत- हा, 36 आहेत. ज्योत्स्ना काय म्हणतेस का? 50 करू. हा. मला 50 श्लोकापासून वाचतोय. आता 10च मिनिटं राहिले, पण जेवढं होईल तेवढं बघू माधवी. चालेल. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कौंतेया, ज्ञानाची अखेरची मर्यादा असे जे ब्रह्म, सिद्धी म्हणजे वैराग्य पावलेला मंद अधिकारी पुरुष कोणत्या क्रमाने ज्ञानमार्गातील कोणत्या पायऱ्यांनी मिळवतो
ते संक्षेपाने माझ्यापासून श्रवण कर. सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो, अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो, हे पहा, त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन राहतो, अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो, त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरूंनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. अर्जुना, कोणाला तरी सांगू का ग गुरूंनी वाचायला? नाही, माधवी? ठीक. गुरूंनी केलेला महावाक्याचा उपदेश कानांनी ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो, त्याला मग काही एक कर्तव्य कर्म आहे असे कोणी म्हणावे? येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी असतात काय? म्हणून असा जो वस्तुरूप झालेला त्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म उरत नाही. परंतु ज्या मंद अधिकाराला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनादिक ज्ञान प्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्मादिक करावे लागते. ते कसे ते पुढे 992 ओवीपासून सांगतात. त्याहून उलट ज्या मंद अधिकाराने, म्हणजे ज्याला बुद्धिदोषामुळे महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्याने म्हणजे स्वधर्म बेसिकली आपण सगळे की नुसतं हे आणि ब्रह्म काय म्हणायचं, ब्रह्मसत्य म्हणून आपल्याला काही ब्रह्मसत्य म्हणजे ऍक्सेप्ट करता येत नाही लवकर, तशी आहे. त्याला मंद अधिकारी म्हणतात. आपण मंद अधिकारी, म्हणजे मी तरी आहे. स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्ठांच्या योगाने प्रथम चित्तावरील रज, तम, विक्षेप व मल हे दोष जाळले. शिवाय पुत्र, हा, द्रव्य, एक मिनिट, आता हे महत्वाचं वाक्य आहे. आधी काय करायचं, आपलं स्वधर्माचे जे काम आहेत, आपण म्हटलं विहित कर्म, ते आपण करायचे, आणि ते करताना रज आणि तम बाजूला ठेवायचे. त्यांना जाळायचं. हा. शिवाय पुत्र, द्रव्य आणि स्वर्गाधिक लोक या तिहींच्या विषयींची इच्छा चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते. हेही त्याच्याकडून झाले. इंद्रियांनी विषयांविषयी त्याज्य असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती इंद्रिये विटाळली होती. त्या इंद्रियांना शुद्ध होण्याकरिता प्रत्याहाररूपी तीर्थात खरोखर स्नान घातले आणि स्वधर्माचरणाचे फळ ईश्वराला अर्पण करून त्याच्या मोबदला ईश्वरापासून वैराग्याचे पद मागून घेऊन वैराग्य पद अढळ केले. हा, हे पण खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा आपलं काम करतो तेव्हा ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं, आणि जे काही फळ मिळेल ते पण ईश्वराला अर्पण करायचं. मग अशी म्हटलं की आपल्या साध्या साधकांसाठी काय आहे, तर हा मार्ग आपल्यासाठी आहे. जाऊया पुढे. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही सर्व सामुग्री त्याने खरोखर मिळविली. आणि पहा, त्याच वेळी सद्गुरू भेटले व त्याचप्रमाणे त्यांनी काहीही ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही, परंतु औषध घेण्याक्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते काय, अथवा दिवस उगवता क्षणीच मध्यान्हकाल होतो काय. ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल, परंतु अरे अर्जुना, काही कालानंतर मिळेल. सोपा मार्ग तयार झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोहोचणे होईल,
परंतु त्यासही काही काळ हा पाहिजेच. त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूंच्याही भेटीचा योग आला व अंतःकरणात नित्यानित्य विचारांचा अंकुरही फुटला. त्या नित्यानित्य विचारांच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे, इतर सर्व भ्रांती आहे, हाही अनुभव खरोखर दृढ केला. परंतु तेच परब्रह्म, जे सर्वात्मक व सर्वात उत्तम आहे, मोक्षाचेही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीसे होते, जे ज्ञान आपल्या पोटात जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था नाहीशा करते, त्या ज्ञानालाही नाहीसे करणारी जी वस्तू, ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते व आत्मदर्शनात प्रथम होणारा आनंदकण तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काही न उरता जे काही शिल्लक असते, त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच क्रमाने मिळविले जाते. त्या ब्रह्माच्या ऐक्याने. ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे, हम्म. ते त्या साधकाकडून क्रमाने मिळविले जाते. ज्याप्रमाणे भुकेलेल्या पुरुषास षड्रस पक्वान्न वाढले असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते, त्याप्रमाणे वैराग्यरूपी तेलाचे भरण मिळाले असता विचारांचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच. तरी आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची सिद्धी ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिली आहे, तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ रीतीने ब्रह्म होतो, त्या क्रमाचे आता वर्म सांगतो, ऐक. उदय जतांची दिनकरू, प्रकाशूची आते अंधारू, का दीप संगे कापुरू, दीपूची होय. तया लवणाची कणिका, मिळत खेवो उदका, उदकची होऊनी देखा, ठाके जेवी. का निद्रित चेवविलिया, स्वप्नेंसी निदवाया, जाऊनी आपण पया, मिळे जैसा. तैसे जया कोण्हासी दैवे, गुरुवाक्य श्रवणाची सवे, द्वैत गिळोनी विसंवे, आपण या वृत्ती. कानावचनाची ये भेटी, सरीसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी, कवणी एकूजो. तयासी मग करणे, हे बोली जाईलची कवणे, आकाशा येणे जाणे आहे काई. म्हणून तयासी काही, त्रिशुद्धी करणे नाही, परी ऐसे जरी हे काही नव्हे जया. एरवी स्वकर्माचे निवन्ही, काम्य निषिद्धाचा इंधनी, रजतमे कीर दोन्ही जाळिली आधी. पुत्रवित्त परलोकू, ययातींचा अभिलाखू, घरी होय पाईकू, हेही झाले. इंद्रिये सैरा पदार्थी, रीगता विटाळली होती, तिये प्रत्याहार तीर्थी, न्हाणिली कीर. आणि स्वधर्माचे फळ, ईश्वरी अर्पुनी बळ, घेऊनी केले अढळ वैराग्यपद. ऐसी आत्मसाक्षात्कारी, लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री कीरपुरी मिळविली. आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही, ते विंची तिहे काही वंचिजेना. परी वोख घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो. का उदय जतांची दिवो, माध्यान्ह होय. सुक्षेत्री आणि वोलटे, बीजही पेरिले गोमटे, तरी आलोट फळ भेटे, परी वेळे की गा. जोडला मार्गू प्रांजळू,
मीनला सुसंगाचाही मेळू, तरी पाविजे वाचून वेळू लागेची की. तैसा वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरूही भेटला, जीवी अंकुरू फुटला विवेकाचा, तेणे ब्रह्म एक आती, येर आघवीची भ्रांती, हेही कीर प्रतीती गाढी केली. परी तेची जे परब्रह्म, सर्वात्मक सर्वोत्तम, मोक्षाचे ही काम सरे जेथ. यया तिन्ही अवस्था पोटी, जिरवी जे गा किरीटी, यया ज्ञानासी ही मिठी, दे जे वस्तू. ऐक्याचे एकपण सरे, जेथ आनंद कणू ही विरे, काहींची नुरोनी उरे, जे काही गा. तिये ब्रह्मी ऐक्यपणे, ब्रह्मची होऊनी असणे, ते क्रमेची करून तेणे, पाविजे पै. भुकेलिया पासी, गोगरिले षड्रसी, तो तृप्ती प्रतिग्रासी, लाहे जेवी. तैसा वैराग्याचा ओलावा, विचाराचा तो दिवा, आंबुथिता आत्मठेवा, काढीची तो. तरी भोगीजे आत्मावृद्धी, येवढी योग्यतेची सिद्धी, जयाचा अंगा निरवधी लेणे झाली, तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम, तया क्रमाचे आता वर्म आईक सांगो. छान. थांबूया इथे. तुम्ही ते कुठला तरी 963 किंवा 964 बद्दल काहीतरी बोलणार होतात का? पण मी ओवी म्हटलं 964 मध्ये त्यांनी सांगितलंय की सर्व विपरी ज्ञान मावळतं, ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. ते जे आपलं वेदांताचं सार आहे ते त्यांनी तसे सांगितले. हं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषानियाम जगावे पसाय दान हे. जे खांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.